नमस्कार मित्रांनो, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। आज आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यातील एका अतिशय सुंदर आणि जागृत देवस्थानामध्ये, ज्याला आपण वाईचे श्री गोरक्षनाथ मंदिर म्हणून ओळखतो। मित्रांनो, म्हणतात ना की प्रवास कितीही लांबचा असला तरी सोबत जर चांगले मित्र असतील तर तो प्रवास कधी संपू नये असं वाटतं। आज माझ्यासोबत माझे खास मित्र आहेत, दादासाहेब खेडकर, बंटी सरडे, गव्हाणे मामा आणि बंडू महाराज। चला तर मित्रांनो, बघा आमची ही वारी निघाली आहे गोरक्षनाथांच्या दारी। चला तर मग या दोस्तीच्या सोबतीने करूया आजचा हा प्रवास सुरू। मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आहे। आता आपल्याला बोर्ड दिसू लागलेला आहे। थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये पोहोचणार आहोत। तर मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलेलो आहोत आत्ता आणि आपण आतमध्ये जाणार आहोत। या ठिकाणी लग्न असल्या कारणाने प्रवेशद्वाराची सजावट खूपच सुंदर केलेली आहे। थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि मंदिराचे बांधकाम पाहणार आहोत। मित्रांनो, आज या ठिकाणी येण्याचं आणखी एक विशेष कारण आहे। परभणीचे प्रसिद्ध हरिभक्तपरायण मधुकर महाराज यांच्या चिरंजीवाचा शुभविवाह सोहळा याच पावन आणि पवित्र गोरक्षनाथ महाराज मंदिर संस्थान वाई येथे पार पडणार आहे। आध्यात्मिक वारसा लाभलेल्या परिवारातील हा विवाह सोहळा इतक्या सुंदर आणि भक्तिमय ठिकाणी होणे ही खरंच आनंदाची गोष्ट आहे। या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत, एक गोरक्षनाथ महाराजांची मूर्ती आणि दुसरी मच्छिंद्रनाथ महाराजांची मूर्ती। गुरु शिष्य दोघांच्याही मूर्ती या मंदिरामध्ये खूप सुंदर आहेत। दर्शन करून बाहेर आलो तरी मन त्या गाभाऱ्यातच रेंगाळत होतं। गोरक्षनाथांच्या चरणी नतमस्तक होताना साऱ्या चिंतांचे भस्म झाले होते।